सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावरती वनविभागाकडून तोडक कारवाई करण्यात आली होती। जे सतीश भोसलेनं ग्लास हाऊस बांधलं होतं ते वनविभागाच्या जागेमध्ये होतं आणि नोटीस देऊन ते घर पाडण्यात आलं। मात्र त्याच्यानंतर एक नवीन मोहीम जी आहे ते कारवाईची मोहीम वनविभागानं हाती घेतलेली आपण बघू शकतो। कशा पद्धतीनं आपण या संपूर्ण प्रकरणासंदर्भात बघू शकतो, कशा पद्धतीने हे जे की सतीश भोसलेने ज्या ठिकाणी घर बांधलं होतं हीच ती जागा आहे, जे की आपण सध्या परिस्थिती बघू शकतो। कशा पद्धतीने जे घराचं काम आहे ते केलं होतं, मात्र वनविभागाकडून तोडक कारवाई जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र विशेष म्हणजे ही संपूर्ण जागा जी आहे ते वनविभागाची आहे। या जागेवरती पुन्हा कोणी अतिक्रमण करू नये म्हणून सर खांदून ही जागा आता वनविभागाच्या कामासाठी उपयोगामध्ये आणण्यात येणार आहे। संपूर्ण जवळपास 7 JCBच्या साह्यानं चर खांदून ही जागा संपूर्णपणे जी आहे ते आता कुठेही पद्धतीने घर किंवा काही कामामध्ये ही जागा वापरता येणार नाही, अशा पद्धतीची जागा या ठिकाणी वन विभागाने केलेलं आहे। चर खांदून संपूर्ण जागा जी आहे वन विभागाच्या वापरामध्ये आणण्यात येणार आहे। विशेष म्हणजे 3 दिवसापूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावरती वन विभागाकडून तोडक कारवाई करण्यात आली होती। या तोडक कारवाईनंतर ही संपूर्ण मोहीम जी आहे आता वन विभागानं हाती घेतलेल्या गेल्या 2 दिवसापासून JCBच्या साह्यानं चर खांदण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अगोदर 11 तारखेला नोटीस दिली, 12 तारखेला घर पाडलं, मात्र वादविवाद सुरू झालेत की ही जागा वन विभागाची आहे, कोणी म्हणतं ही जागा वाटून दिली होती। काल देखील सूर्यदासाने याच्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र घर पाडण्यामध्ये देखील काही झाल्याचं देखील सूर्यदासाने बोलला आहे। या संपूर्ण प्रकरणावर की आणखी काय प्रतिक्रिया समोर येते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वन विभागाकडून 2 दिवसांमध्ये मोठ्या हालचाली ज्या आहेत ते सुरू होताना पाहायला मिळतात आणि चर खांदून आता ही जागा पुन्हा कोणीही अतिक्रमण करू नये अशा पद्धतीची जागा केली जाते।